तेच सामना अगदी उत्कंठावर्धक. एका बाजूला जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार, विपक्षात जय जोगण्यादेव आगवणकर. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळले, सिंगल मिळाले आणि अनुज सर इथे स्कोर काढला. सुरुवात केली आणि त्या सुरुवातीच्या 1 रनसाठी अनेक टाळ्या वाजल्या, अनेक शिट्या वाजल्या, कारण श्री गणेशा केला या मॅचचा. आणि नक्कीच टाळ्या शिट्ट्या आरडा ओरडा सर्व काही होईल, कारण की आगवणकर आहेत. राडा तर होणार, पोरं ऐकणार नाही. क्या बात आहे, जल्लोष आहे. ओ इथे हलक्या हाताने फक्त ढकलला, एक सिंगल मिळाल्या. आणि ही महाराष्ट्राची एवन जोडी आहे, पालघरची एवन जोडी आहे. एका बाजूला जगदीश माचीला तुम्ही पाहतात, दुसऱ्या बाजूला विकास माची आहे. बॉलिंग मार्कवरती अनुज माची आहे. एकाच समाजातील, एकाच गावातील, आज एकाच जंगलातील 2 वाघ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि ती मॅच मैदानावरती आहे. बघा प्रेक्षक दोन्ही बाजूनी आहेत, परंतु गाव एकच आहे. टाळ्या शिट्ट्याचा वाजदार या मॅच मध्ये भरपूर काही आहे निश्चित स्वरूपात. आणि तो गोलंदाजी मार्कवरती अनुज तयार. याही वेळेला बॉलला जाऊ दिलं. मागील मॅचची आठवण मी कालची करून देईन की याच पद्धतीचा बॉल जगदीशने सोडला, तिथे क्लीन बॉल झाले. यावेळेला त्या चुका नाहीत. मागे काय झालं याला सुधारणा करणं हे आपल्या हातात आहे. आणि सध्या तो जगदीश याही वेळेला शॉर्ट बॉलचा वापर, परंतु फटका नाही लागला व्यवस्थित. इथे येतो डॉट बॉल. ज्या वेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला डगआउट मध्ये नौकार आरएमसी मध्ये जय जोगण्यादेव आगवणकरचे मंडळी फार मोठ्या संख्येने एन्जॉय करतायत. पुन्हा एकदा अनुज सर गोलंदाज तयार होतोय. अनुज यावेळेस पुढचा बॉल प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी, स्विंग अँड मिस. पार्ट्सला आदळला जाऊन थेट डायरेक्ट. आणि इथे येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल येईल तेव्हा टाळ्या शिट्ट्या वाजतील नवघर आरएमसी स्टँड मधून. परंतु दुसऱ्या बाजूने जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण, तुमची परिस्थिती, संपूर्ण टीम, प्रेक्षक कुठे आहेत? प्रेक्षक आहेत का? नाही आहेत कदाचित. आय थिंक उत्कर्ष सर काय वाटतंय? प्रेक्षक असणार. चौकार आला की प्रेक्षक ते बघायला मिळतील. इथे फलंदाज बाद. क्या बात है. अनुज सांगतात की कोण किती कसा मोठा असेल नाही माहिती, मी माझ्या संघाचा हुकमाचा एक्का आणि नाव आहे माझं अनुज माची. आणि त्या अनुज माचीने दाखवून दिलं की जगदीशला या स्पर्धेत दुसऱ्यांदा मी आउट करू शकतो. आणि संकेत गरुड यांच्याकडनं त्याच्या गोलंदाजीकरिता 200 रुपये. थँक्यू सो मच. तन्मय पाटील भावजी यांच्या माध्यमातून अनुजला आहेत 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे अनुज तुझं वय जरी असेल 18, परंतु तू आता खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामध्ये या पालघर जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं तुझं नाव प्रत्येकाच्या हृदयात राहील. काय जबरदस्त पद्धतीचा खेळाडू अनुज सर. क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नाही. तुम्ही किती स्वतःमध्ये क्रिकेट प्रगल्भ करता हे महत्वाचं असतं, ते सध्या केले अनुजने. आणि नक्कीच आता 18 वर्षाचा खेळ. मगाशी आपण पाहिलं आसिफ सरांसारखे लेजंड क्रिकेटर होते. तदनंतर आपण पाहिलं तर जरूर संपूर्ण आपण जर पाहिलं तर इथे बोनस एकदा हलक्या हातानं जरूर चर्चा होत राहील, परंतु इथे मॅचकडे देखील फोकस करणं फार गरजेचं आहे. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. आता शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. बॉल टू बॉल रन्स इथे बनल्यात. काल देखील आपण पाहिलं थोडंसं लो स्कोरिंग मॅच या मॅच मध्ये झाली होती, जिथे हे दोन्ही संघ लढले होते. महत्वाची विकेट गेली आहे. बॉल तयार. पुढचा बॉल शेवटचा आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. अनुज इथे एक्स्ट्रा आली आहे. एक्स्ट्रा टाकून चालणार नाहीयेत. एक धाव थोडीशी जास्त आली आहे. मगाशी आपण थोडीशी प्लॅनिंग आपण जरूर ऐकली होती, जिथे मेहुल दादांनी सांगितलं होतं की अनुजची गोलंदाजी करत असताना बॉल टू बॉल धावा आल्या तरी हरकत नाहीये. इथे लेट केला. लेट पण थेट आहे. पुश करो खुश रहो. एक सिंगल आली आहे. ओव्हर नंबर 1 कंप्लीट आणि 7 धावा दाफल. निकेश वर्णेकर सर जे आहेत त्यांच्या माध्यमातून त्या अनुजने विकेट घेतली जगदीशची, आणि त्या विकेटसाठी आलेत 500 रुपये. आज पालघरकरांसाठी हा एक मानाचा सोहळा आहे आणि गौरवशाली स्पर्धा आज अगदी अस्ताला जात असताना स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान पुरस्कृत पालघर चषक समीर जाधव आणि संपूर्ण एंटायर टीमनं अथक परिश्रम घेतले. मागील 1 महिन्यात या स्पर्धेचं कायापालट होताना बघायला मिळालं. प्लॅनिंग अनेक होत्या की स्पर्धा या पद्धतीची येते. प्रत्येकाने मात्र त्या स्पर्धेची चर्चा केली आणि तो दिवस उगवला 20 तारखेचा. 20 मे सुरुवात झालं. संध्याकाळचं सत्र धनानून सोडलं आणि संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती पालघर चषकाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. आणि ती सुरुवात आज अगदी अस्ताकडे येत असताना सेकंड सेमीफायनलचा मॅच चालू झाला अनुज सर. आणि खऱ्या अर्थाने एक वेगळा एक्सपिरियन्स आला या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच. आणि आज ही प्रत्येक स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यांनी राज्य केलंय अशी पालघर चषक तुम्हाला जरूर पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती रोहित आलेत. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 घेऊन आलेत. आज प्रेक्षक काही ऐकणार नाहीयेत, कारण की प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकारावरती टाळ्या शिट्ट्या होतात. आणि या टाळ्या शिट्ट्या मॅचसाठी तर होतात, परंतु या अखंड स्पर्धेसाठी देखील होतात. बघा अजून जर आपण पाहिलं तर 1 वाजत आलाय तरी देखील प्रेक्षक हलत नाहीयेत. 1 वाजून गेलाय
तरी देखील प्रेक्षक हालत नाहीयेत आणि आज ते पाहुणं जाणार की आज बाईक वरती कोण बसेल, सायकल वरती कोण बसेल, ही चमचमणारी 25 किलोची ट्रॉफी कोण घेऊन जाईल, सर्व काही पाहायला मिळेल. निश्चित स्वरूपात हे पालघरचे क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. त्यांना क्वालिटी क्रिकेट बघायला आवडतं. याही वाला बॉल चांगला होता. गोलंदाज रोहित आले षटक क्रमांक 2 मध्ये. त्याही रोहितनं सुरुवात केली ज्या पद्धतीनं आपला भाऊ, लहान भाऊ अनुज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतो ना, त्याला अगदी साथ देणार आणि ती साथ देत असताना सुरुवात रोहितने केली. एक बॉलचा खेळ संपला. एक बॉल नंतर त्यांनी 1 रन खर्च केली. आता धावांची गती जर तपासून पाहिली ना तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 वरती. जय जोगनेदेव, आगवणकर, निलेश फायटर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आज भरपूर असे प्रेक्षक देखील स्पर्धेच्या माध्यमातून एन्जॉय करतात युट्यूबच्या वाहिनीवरती आणि भरपूर असे कमेंट्स देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. जिथे पाहायला मिळेल की टायगर्स ऑफ TCC चिंचवणी जिथे क्वालिफाय झाला आणि लगेच त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर असे कमेंट्स आले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही प्रेक्षक आहेत ते भरपूर साऱ्या जे संघाचे पाठीराख आहेत इथे लाऊड अपील करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. काय सेलिब्रेशन होतोय परंतु पंचांनी इथे नाकारलाय. DRS त्याच्यासाठी नाहीये बघा, अल्ट्राएज साठी DRS नाहीये कुठल्या प्रकारचा. काय गोलंदाजी होती, जबरदस्त पद्धतीने गोलंदाजी, क्लास 1. अगदी आपण पाहू शकाल विकासाला मुख्य खेळपट्टीवरती शरणागती पत्करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाची क्लास आहे. त्या गोलंदाजाकडे ती क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये सध्या तो दाखवतोय. समोर विकास आपल्या गावचा अगदी मोठा खेळाडू आणि त्यानं अनेक स्पर्धा गाजवल्यात. स्पर्धा किती गाजवल्यात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही आजच्या दिवसाला कसं क्रिकेट खेळता हे फार महत्त्वाचं क्रिकेटच्या खेळात. गोलंदाजी, मार्गवती गोलंदाज रोहित तयार. लेफ्ट आर्म अराउंड स्टंप्स, पॅडल स्वीप, बॉल चाललाय क्षेत्ररक्षण फ्लातून आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आगवनची स्पेशलिटी आहे कल्लू भाई की क्षेत्ररक्षणामध्ये ते सातत्यानं पुढे असतात आणि त्यावेळेला तेही बघायला मिळालं. अगदी जबरदस्त ऍक्शन रिप्ले अनुज सर बघायला आवडेल. येस नक्कीच, ऍक्शन रिप्ले जेव्हा येतो ना फार मजा येते. इथे आपण पाहतो चॉप केला, फक्त काय फिल्डिंग आहे आज. संपूर्ण आगवणकर प्रत्येक जण 100% एफर्ट्स देणार आहेत कारण की एक ना एक ट्रॉफी तर फिक्स झाली आहे परंतु लक्ष पूर्णपणे 1 नंबरच्या ट्रॉफीवरती आहे. यस, विकेट किपर राहुल आहेत आणि राहुल यांनी जर यष्ट्यांच्या मागे कॅच टिपला किंवा मग स्टंपिंग घेतली तर कुणाल पाटील भावजी यांच्या माध्यमातून त्या राहुलला आहेत 500 रुपये. आता खेळाडूंवरती प्रेम दाखवलेत. आज इथे जे खेळाडूचे चाहते आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की युवा खेळाडूंनी गेम करावा या स्पर्धेत आणि त्यांच्याकडे ते प्रथम पारितोषिक असावं. क्रिकेटच्या खेळात नाही चालत. क्रिकेटच्या खेळात तुमचा क्लास मॅटर करतो. या वेळेला बॉल चाललाय अनुजला हॅलो टाटा बाय बाय करत सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. थँक्यू सो मच. क्या बात आहे. 3 दिवस आपण जितेशची बॅटिंग पाहतोय परंतु 3 दिवसामध्ये करताना त्याची ओळख होती ती सेन्सिबल क्रिकेटसाठी, सिंगल डबलसाठी ओळखला जातो परंतु त्याच्या बॅटमधून आलेला हा मोकाचा चौका आहे. क्या बात आहे, काय बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये. वा, ज्या प्रकारे सरडा रंग दाखवतो ना त्याच प्रकारे आता जितेशने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. बॉल यार, पुढचा बॉल, शेवटचा बॉल आहे. स्विच हिट आणि आलटी पलटी होता परंतु स्वतःला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. क्या बात आहे. पंचाई आगवणकरचं डगआउट आहे ना आता खऱ्या अर्थानं गावदेवी डेकोरेटरचं ते स्टँड आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही. कदाचित जर तिथे जास्त डान्स झाला तर तो ब्रेक करू शकतात. ते ही क्वालिटी आहे त्यांच्याकडे आणि सध्या तिथे मनीष सर आपल्याला पाहायला मिळतात ज्या युवांवरती मागील 2 वर्षांपूर्वी प्रेम दाखवलं की ही खेळाडू आहे, त्यांचं वय 15 आहे, 15चे 16 आहेत, आता ते 18चे झालेत आणि त्यांच्यावरती प्रेम दाखवलं, त्यांच्यातलं टॅलेंट ओळखलं आणि आज निलेश फायटर, जय जोगनेदेव आगवण, वामिका स्टार नाही तर आगवणकर या संघाच्या नावानं तो संघ खेळतोय आणि ते स्वतः मनीष सर इथे दाखल झालेत आणि त्यांच्यासाठी गौरवाची बाब आहे. सगळ्यांनी मोठे मोठे संघ स्वीकारले परंतु मनीष सरांनी लहान मुलांचं टॅलेंट ओळखलं. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या व्हायलाही काही हरकत नाही. क्या बात आहे. कारण आपण जर पाहिलं तर लहान जे मुलं आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतात हे फ्युचर आहे, हे भविष्य संपूर्ण पालघरचं आणि आज प्रत्येक जण त्यांना सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झाला. त्यांचा खेळत तसं आहे की प्रत्येक जण फॅन होईल. इथे चॉप केला, फटका चांगला आहे, एक आगळा वेगळा फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. ही ओळख आहे विकासची आणि त्यासाठी ओळखला जातो खेळाडू टॉप क्लास. नौकार RMC मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मयूर भागवत सरांच्या माध्यमातून 2 कोल्ड ड्रिंक आहेत, थम्सअप, आणि त्यांनी मात्र ते एन्जॉय केले त्या सगळ्या गोष्टी.
समीर जाधव यांनी मात्र जी स्पर्धा आहे ना त्यासाठी सगळ्यांची सेवा केलेली आहे. तुम्ही चांगलं काही या स्पर्धेसाठी करताय ना, तुम्हाला नाही टाकणार आम्ही. आणि या सगळ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून अनुज सर इथे तुषार मोरे आपल्याला ऑन स्क्रीन बघायला मिळतात. त्यांनी नौकार RMC मध्ये ते 2 कोल्ड्रिंक्स पोहोचवलेत आणि आता एनर्जी तिथून आणखीन जनरेट होईल आणि आगवणकरच्या संघासाठी त्या टाळ्या शिट्ट्या वाढतील. क्या बात आहे. मयूर भागवत म्हटलं तर स्टेकुल, कारण तेच तुम्हाला पाहायला मिळतोय. चिलवा पुन्हा एकदा पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. इथे तुम्हाला पाहायला मिळतो आता एक सिंगल आली आहे. सिंगलचा खेळ मैदानात 7 मध्ये चालू आहे आणि धावफलक आपण जर पाहिला तर 16 धावफलकावरती. उत्कर्ष सर इथून जर पाहिला तर प्रोजेक्टेड स्कोर 41 दाखवतोय, परंतु समोरच्या संघाला किती धावांपर्यंत एक बिग फाईट टोटल म्हणावं लागेल तुमच्या मतीनं? मी म्हणेन की 41 या संघासमोर नाही सेफ. तुम्हाला जर तिथे पोहोचायचं तुम्ही करा 55 रन आणि मग तुमची फिल्डिंग जर चांगली आहे तर मग येणाऱ्या काळात त्यांचे फटके थांबवा. इथे देखील या बॉलला जाऊ दिलं, बॉलला सोडलं. धीरज मोरे यांच्यावरती बाकीचं काम सोपावलं. त्यांनी सांगितलं व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साहाय्यानं धावांची गती तपासून पाहिली अनुज सर जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आत्तापर्यंत जर तपासून पाहिली ना तर 17 या धावसंख्येवरती. काय सामना रंगलाय, काय प्रेक्षक आहेत पालघरचे. पालघरकरांनी या स्पर्धेला डोक्यावरती घेतलं कारण ही पालघरची स्पर्धा आहे. याही वेळेला पाडल स्वीप करायचं होतं. बॉल चाललाय खऱ्या अर्थानं फाईन लेग मध्ये. अनुज सर आली सिंगल आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रन झालेत 18. येस, 18 धावा धावफलकावरती. आपण जर विचार केला एक चांगली बात अशी गोष्ट आहे की बॅटिंग करत असताना टीम जोगनादेव वामिका स्टार आगवण हा संघ खेळतोय ना, तेव्हा एक आज करताना गुड न्यूज आहे ती विकासची बॅट चालते. 2 दिवस आपण पाहिलं जिथे विकास चालत नव्हता, थोडासा बॅट फॉर्म होता, बॅट पाच होता, परंतु आज महत्वाचं हे की विकासची बॅट आज बोलली आहे आणि जे काय बोलली ना समोरच्या गोलंदाजाला कोल्लंय बाई. आणि आता मैदानात 7 मध्ये हिम्मत आहे. इन फॉर्म बल्लेबाज तुम्हाला पाहायला मिळतोय. नेहमीच सातत्याने हिंमत देखील चर्चेत राहिलाय. एक सिंगल आली आहे. सिंगलचा खेळ बुनबुनचे सागर बनताय, थेंबे थेंबे तळे साचे, हेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच गावात येतात, रोज एकत्र खेळत असतात, दिवस रात्र सोबत असतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात आहेत. अगदी बरोबर. याही वाला फटका खेळायचा होता. तिथे बॉल चाललाय सिंगलसाठी. अगदी जीवाच्या आकांताने ती 1 रन होईल. काही प्रेक्षक सफाळ्यावरनं आलेत. त्यांचं नाव आहे शुभम पाध्ये SP आणि तेही आता येणाऱ्या काळात 1 लाखाची स्पर्धा ती येते रबर बॉलची. आणि सफाळ्यावरनं या पालघरच्या क्रिकेटला प्रेम का मिळतं? कारण टॉप क्लासचं मॅनेजमेंट आहे. समीर जाधव यांचा नाद नाही, नाद केला परंतु वाया नाही गेला. ज्या पद्धतीने या स्पर्धेची ही सध्या टॅगलाईन बनलाय अनुज सर. आणि नक्कीच किंग नाही तर किंग मेकर आहे, त्यामुळे ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल हे आमचे किंग मेकर समीर दादा जाधव. इथे तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल. आणि संपूर्ण आपण जर पाहिलं ना, मगाशी देखील आपण उल्लेख केला की जरी आयोजक आहे परंतु संपूर्ण अप टू डेट खरं आता मेहनत ते करत असतात. जेव्हा मॅच झाल्यानंतर आपण जो पाहिलं जरूर पाहिलं असेल काल रात्रीच्या सत्रामध्ये जिथे मेहनत करत असतात, सकाळी 5 ते 6 वाजता घरी जातात, पुन्हा सकाळी उठून 10-11 वाजता मैदानावरती येतात. ही मेहनत आहे खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वतःची निश्चित स्वरूपात. आणि आपण एक स्वतः आयोजक आहात, आयोजक म्हणून जबाबदार आहात आणि खऱ्या अर्थाने ते गरजेचं असतं. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहिलं सुशांत वझे ब्रँड उमरोडीचा, ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3 कूलर आले आणि त्या सुशांत वझे यांना देखील आपण पाहतात अगदी VIP डाईसवरती कमी कालावधीत याही पट्ट्यानं फार मोठी प्रगती केली. अगदी जो मी उल्लेख केला ना कौशल्य यांचा, आणि त्याच पद्धतीने ते आमचे सुशांत वझे आहेत, त्यांचे देखील आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्या वेळेला धावसंख्या 21, 2 गडी बाद झालेत. जमेची बाजू अशी आहे की 3 षटकांमध्ये 21 रन तर झालेत खरे, परंतु जगदीश हा डगआउटच्या दिशेने आहे आणि ती जमेची बाजू फिल्डिंग टीमच्या साईडने अनुज सर. आणि नक्कीच, परंतु एक बाई मैदान के बाहर है, एक बाई मैदान के बीच है. काय येऊ शकता, जोपर्यंत विकास आहे, हिम्मत आहे, तोपर्यंत हिम्मत मिळणार आहे आपल्या टीमला. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जो पाहिलं तर हा आलाय डॉट, एक डॉट बॉल टाळ्या वाजतात तिकडे. नवघर आज स्टँड पूर्णपणे गजबजलाय. दुसऱ्या बाजूला डकआउटच्या बाजूला देखील सातपट्टीकर तिथे उपस्थित आहेत आणि संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. जिथे तुम्हाला पाहायला मिळेल मेहुल पाटील, अनिकेत दादा देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आज संघ पुरस्कृत करण्यात आलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फिल्डर आलेत, कॅप्टन आहेत. आणि कॅप्टन मी तर म्हणेन काय जेव्हा इंटरव्ह्यू असतो ना अगदी लाजवाब उत्तर त्यांचं असतं. हा असायला हवं. ॲज अ तुम्ही कॅप्टन आहात, संघाची जिम्मेदारी आहे, तुम्ही या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं हे तुमचं काम आहे. आणि संघाचा सेनापती तो जर पुढे असेल तर मग संघ तुमचा अगदी थाटात. सध्या तेच पाहायला मिळाले. धावांची गती 4थं षटक, बॉलचा खेळ संपलाय 2 आणि धावसंख्या 22ला 2 धक्के. वामिका स्टारचा संघ खेळतोय. याही वेळेला चांगल्या पद्धतीने खेळ करतात. चांगल्या बॉलला सन्मान हे क्रिकेटचं फार महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता सध्या त्याच मेरिटवरती खेळतोय विकास. त्या विकासनं याही बॉलला ढकललं अनुज सर आणि सिंगल मिळवली. बॉलचा खेळ संपलाय. येस नक्की 23 धावा धावफलकावरती 23 सिंगलचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण विचार केला 6.57चा रन रेटनी करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. प्रोजेक्टेड स्कोर आता थोडंसं खाली गेला
आणि इथून एक चौकार किंवा एक्स्ट्रा या मॅचला पुन्हा एकदा बदलू शकतो. परंतु विकेट ठेवणं हे फार गरजेचं आहे, कारण की अजून जयेश सारखा बॅट्समन उर्वरित आहे, पण या थोडीशी जमेची बाजू आहे. हो, इथे गॅप मध्ये होता, परंतु अखेर आउट ऑफ द बॉक्स आणि इथे DRS ची मागणी, लाईन नो साठी. फटका काय होता, काय घडलंय, काय बिघडलंय, या सगळ्या गोष्टी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. पंचांनी तिथे नो बॉल नाही घोषित केल्या, यस आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोहम्मद खोजा तेही क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करत असतात. सध्या फलंदाज बाद झाले हिम्मत माची. ज्या हिम्मतनं संपूर्ण 3 दिवस या संघाची हिम्मत वाढवली ना, तो हिम्मत माची सेमीफायनलच्या मॅच मध्ये आता चाललाय स्वस्तात. आणि तो बाद झाल्यानंतर आता घडलंय काय हे तिसरे पंच दर्शवतात की नो बॉल आहे की नाही, याही गोष्टी चेक केल्या जातील. जतीन किनी स्मार्ट आणि क्लीन ऑपरेटर, तो सध्या पाटील नेटवर्क मध्ये बिझी होईल. हे हिमांशू आहेत आता ऑपरेटिंग टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर अंपायर आमचे अक्कू राऊत सर तिथे उपस्थित आहेत आणि चेक केलं जाईल दूध का दूध पाणी का पाणी. ऑन स्क्रीन आपल्या समोर आहे रिफ्लेक्शन. ओ इथे फेड डिलिव्हरी आहे आणि अखेर परतावं लागेल. विकेट देखील गमावली आहे आणि रिव्ह्यू देखील गमावलाय. विकेटचं बटन, हिम्मत बॅक टू डकआउट, फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद झालाय. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. नौकार RMC स्टँड सध्या खचाखच. आता सध्या त्यांच्याकडे आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा संघ आता खऱ्या अर्थानं 2 स्टेप पुढे चाललाय या मॅच मध्ये. प्रत्येकाला वाटतं ज्या वेळेला माझा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो त्याच संघाचा विजय व्हावा, आणि ही प्रत्येकाची एक खेळाडू भावना असते. 3 बॉल 3 चौका. तर आपण पाहतात मोहम्मद खोजा यांच्याकडनं 500 रुपये. आता खऱ्या अर्थानं ही पालघरची बँक आहे. आर्यनचं मैदान धनानून सोडलं या मोहम्मद खोजांनी. ते सध्या आलेत आता पवनसूत नवलीच्या मैदानात. 23 ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती. हाय व्होल्टेज सामना. एका बाजूला जय जोगनादेव वामिका स्टार आगवान, दुसऱ्या बाजूला जय जोगनादेव अगवानकरा संघ खेळतोय. धोक्याची घंटा, परंतु एफर्ट्स सारखी टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय एफर्ट्स आहेत, झोकून दिलं स्वतःला. जयेश माची तिथे होते आणि काय स्वतःला इथे सिद्ध केलंय त्यांनी. वा बाई वा, कौतुक करावं तितकं कमी आहे. बघा पाणी आतमध्ये पोचवा, लवकरात लवकर ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. झोकून दिलं, विकेट इथे स्वतःची ठेवली आहे. त्यांना माहिती आहे ही मॅच महत्वाची आहे. जे काही करायचंय ते आजच करायचंय आणि जे काही करायचंय ते आत्ताच करायचंय. डुवाडा मॅच आहे, अभी नाही तो कभी नाही, आणि ते करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि ती योग्य वेळ आहे, योग्य वेळ आहे. इथूनच तुम्ही आता खऱ्या अर्थानं विजयासाठी किती प्रयत्न करता हे सध्या मैदानाच्या आतमध्ये दिसतं. क्षेत्र कुठले असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत, आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्या समोर पर्याय नाहीत. या सगळ्या गोष्टी 2 संघ आपल्यातील बेस्ट देत आहेत. जर जय जोगनादेव आगवनकर निलेश फायटर हा संघ जर हा सामना जिंकला तर अंकुश भोईर पंचाळी यांच्याकडनं त्यांच्या 15 खेळाडूंसाठी टी-शर्ट आहेत. 6 बॉलमध्ये 6 चौकार आणले तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज मोहम्मद खोजा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सध्या या मॅच मध्ये 3 मध्ये 3 मारले तर 500. आता इथून बक्षिसं आपल्याला पाहायला मिळतात, फार मोठ्या संख्येने आलीत, परंतु या मॅच मध्ये त्या धावा येतील का. आता एका बाजूला सावध पवित्रा घेत विकासनं अनुत्सर या मॅचला घेऊन चाललाय पुढे. डेस्टिनेशन तुम्हाला तुमचं माहिती पाहिजे की तुम्हाला स्कोर कार्ड कितीवरती सेट करायचं. आणि आता या ओव्हरचा शेवटचा बॉल, विकासाचा आपण विचार केला तर महत्वाची विकेट आहे आणि ती सांभाळून खेळणं फार आता गरजेचं आहे. कारण की जे काही 2 आता बॅट्समन आहेत त्यांच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी मोठी आहे. कारण की टॉप क्लास बॅट्समन ही ओळख आहे विकास आणि जयेशची. ती जोडी मैदानावरती आहे. बॉल तयार, शेवटचा बॉल, बैठक स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय आणि तिथे एक सिंगल मेल. ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय आणि 25 धावा फलकावरती. 3 विकेट्स देखील गेलात. इनिंग नंबर 1 पूर्वार्धाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पालघर चषक तुम्ही अनुभवतात आज युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक आता सध्याच्या घडीला. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये आतापर्यंत तब्बल 45,000 अधिक प्रेक्षक इथे या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. क्या बात आहे. ही ओळख आहे आणि हे प्रेम आहे संपूर्ण पालघरकर तर इथे बघतोच आहे, परंतु महाराष्ट्रामधून देखील बरेचसे प्रेक्षक, भारतातून प्रेक्षक बघतात, भारताच्या बाहेरून प्रेक्षक बघतात आणि आज समीर दादांचं नाव प्रत्येकाच्या मुखानेवरती जरूर घेतलं जाईल. अगदी बरोबर. त्यासाठी तुमच्या कामानं तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळते. तुमची दखल तेव्हाच घेतली जाते ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कार्यातून प्रसिद्ध होता. सध्या तुम्ही स्वतःला सिद्ध करत राहा. जग तुम्हाला खांद्यावरती घ्यायला तयार आहे
तुम्ही स्वतःमध्ये कुठली गुणवत्ता घेऊन येता ना त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. समीर घेऊन आले आणि आज समीर जगजाहीर झालेत की समीर म्हणून एक मुलगा आहे पालघरमधला. त्याने मात्र पालघरच्या क्रिकेटला वेगळी ओळख दिली. मॅन ऑफ द सिरीज बाईक घेऊन आला, प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचला बॅट दिली. या सगळ्या गोष्टी सध्या इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारख्या आहेत. सध्या आपण पाहू शकता 4 षटकांचा खेळ संपला. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, जिथे आपण पाहू शकता मॅच चाललाय. एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार, तर एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर निलेश फायटर. या संघांमधली अत्यंत महत्वाची लढत जिथे चालू आहे सेमीफायनल 2 चा मॅच. अनुज सर काय म्हणाल? 12 बॉलचा खेळ आहे. या 12 बॉलमध्ये तुम्ही किती रन बघताय? अरे की समोरचा संघ जर आपण पाहिला तर 45 to 50 या अंतरामध्ये जाणं फार गरजेचं राहणार आहे इथून पुढे, कारण की जोपर्यंत विकास आहे काही सांगू शकत नाही. इथे 12 बॉलमध्ये 30 देखील येऊ शकतात, 20 देखील येऊ शकतात, परंतु कदाचित 10 देखील येऊ शकतात. हे क्रिकेट आहे. समोरचे बॉलिंग अटॅक देखील फार चांगले, प्रत्येक गोलंदाज रफ्तार आहे आणि अगदी आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीनं चांगली गोलंदाजी करणं ही ओळख राहिली प्रत्येक गोलंदाजी. नौके खेळाडू आहेत. हा भविष्य आहे, या पालघरचा फ्युचर आहे संपूर्ण हे खेळाडू. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थानं खूप चांगली संघाची बांधणी आहे. बघा सर, हे कसं असतं, क्रिकेट खेळत असताना तुमचं वय जे असतं ना 18 ते 17 वर्षाचं, त्यावेळेला तुमच्याकडे संपूर्ण वेळ असतो. त्यावेळेला तुम्ही दमदार प्रॅक्टिस करता. दिवस रात्र शाळेतून आल्यानंतर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये असता. याही वेळेला प्रयत्न केले होते जबरदस्त पद्धतीनं, परंतु बॉल चाललाय सरळ जस्विन मनोज घरत नगरसेवक यांच्या कटआउट्सला सलामी देत असताना संघर्षाच्या काळात, डगमगत्या काळात हा शोधलेला दमदार चौकार. 4 रन. थँक्यू, क्या बात आहे. एका बाजूला जय जोगनादेव वामिका सार आगवणचे पाठीराखे समर्थक आहेत. तिथे आमचे आपण पाहिलं तर अमय आहे तिकडे, अमय वैती तिथे आहेत, यश म्हात्रे तिथे उपस्थित आहेत, संपूर्ण मेहुल दादा त्यांची टीम सातपट्टीकर का आहेत का नाही? आवाज होऊ दे एकदा. क्या बात आहे, काहीतरी बोलतात जोरदार, जोरात आवाज येऊ दे. येईल तो देखील शब्द येईल, वाक्य येईल. आपला टेन्शन घेऊ नका, सर्व काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, परंतु सर्वजण ट्रॉफीची वाट पाहतोय आज. हो, इथे रफ्तारने टाकण्यात आला. जयेश होते आणि लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल जरूर मिळणार आहे. आज प्रेक्षक भरपूर आहे. बाजूबाजूला दोन्ही स्टँड मधले मी तर म्हणेन खरं आता एक बॅटल पाहायला मिळेल. अग्रेशन मैदानाच्या बाहेर तर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. निश्चित स्वरूपात सगळ्या गोष्टी सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 31 रन धावफलकावरती, गोलंदाजी मार्क होती, गोलंदाज तयार. याही वाला फटका खेळलाय तर खऱ्या रनआउटची संधी बनणार का? फेकी चांगली आली, कलेक्शन चांगलं होतं. ॲक्युरेट फेकी नंतर तिथे मात्र आपण पाहतात बॉलरने कॅरी चांगलं केलं. सिंगल मात्र मिळते आज पालघर चषकाचं हे घमासान शेवटच्या अगदी प्रवासाकडे. 6:30ला सुरुवात झाली होती 20 तारखेला, आता ती 1:30 वाजेपर्यंत पोहोचले. हळूहळू आता फायनलची चाहूल लागले. एका बाजूला TTSनं बेल्ट बांधलेत की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. मोठ्या संघाला पराभूत केलं. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात कुणी मोठं नसतं, क्रिकेटच्या खेळात कुणी छोटं नसतं. तुम्ही किती वर्ष क्रिकेट खेळलात त्यापेक्षा तुम्ही कसं क्रिकेट खेळलात हे फार महत्वाचं असतं. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या अनुचर 32 झालेत. येस 33 झाले. थोडंसं करेक्शन आपण करतोय, थोडंसं टेक्निकल एरर आहे. 33 जावा धावफलकावरती 33. हेही महत्वाचं आहे. बघा, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मॅच खेळत असता, अंडर प्रेशर मॅच असता, तरी देखील आम्ही स्कोर किती केलाय याही गोष्टींकडे तुम्ही खऱ्या अर्थानं ज्या पाहताय ना ते सध्या आपल्याला पाहायला मिळतं. आता गुणलेखनात करेक्शन तर झालंय खरं. 4 बॉलचा खेळ संपलाय. येणारे 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये या डुओ डाई मॅचचं तुम्ही टार्गेट सेट करताय. टॉस पराभव झाला आणि तदनंतर बॅटिंग आली. बॅटिंग येत असताना थोडासा अडचणीत आलाय तर खरा सगळ्या काही गोष्टी टॅली होतील. अनुज मोरे सर आहेत, ते खऱ्या अर्थानं बँकेत जॉबला आहेत. आकडे मोडमध्ये त्यांचा हात कोणी पकडणार नाही. कॉमेंट्री त्यांची पाशन आहे आणि सध्या ते आता मोजायला लागेल की चाललंय काय. पालघरकरांनी मात्र या स्पर्धेला प्रेम दिलं. सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतात करेक्शन जे झालंय ते खरं. दोघांचे 10वे खेळाडू आहेत, त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, तेही महत्वाचं आहे. 4 ओव्हर 25 होते आणि आता 7 आलेत. म्हणजेच इथून आता स्कोर कार्ड वरती लेखणीत तर असं दिसतंय की रन 32 आहेत. पुन्हा एकदा चेक होईल. आपल्याकडे वेळ आहे. शेवटच्या रात्रीत आम्ही नाही वेळेची कुजबूज करणार. यतीन पाटील आहेत तिथे, आम्हाला दर्शवतात की भाई टेन्शन नाही. जतीन किणी आहेत, एका बाजूला अभिषेक यादव आहेत, एका बाजूला बिंगो आहेत आमचे फ्रॉक्सी लवर. हे सातत्याने त्यांच्यासाठी एक पद मिळालं. हिमांशू सिंग ब्रँड आहेत बोईसरचे, या पट्ट्यानं फार मोठी कमाल केली यंदाच्या वर्षात. अमित यादव, कामरामान, सगळ्यांनी मात्र फार प्रेम केलं. या सगळ्यांनी या स्पर्धेत मात्र खूप काही एफर्ट्स दिले आणि आज या पालघर चषकाला ज्यांनी 4 चांद लावले त्या सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. समीर दादा जाधव यांच्या माध्यमातून पुढचा बॉल.
लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण जर पाहिलं तर बॅटम बॉलचा प्रॉपरली कनेक्शन झाला नाही. पार्ट्सला आदळला, पुन्हा एकदा सिंगल इथे ऍड होईल. अगदी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानात 7 मध्ये चालू आहे, परंतु आता शेवटचे 7 बॉल आहेत आणि या 7 बॉलमध्ये मी तर म्हणेन किमान 12 ते 13 धावा येणं फार गरजेचे या मॅच मध्ये. तर तुम्ही एक बिग फाईट समोरच्या संघाला देऊ शकतात. जर सिंगल आले 7 धावा होतील. इनफॅक्ट आपण जर पाहिलं तर 40 ते 41 धावा बनतील. थोडंसं लो स्कोरिंग होऊ शकतो समोरच्या संघासाठी. ऍब्सोल्युटली खऱ्या अर्थानं खूप चांगलं तुम्ही इथे उल्लेख केला की तुम्हाला एक 12-13 रन इथे खराब काही गरज नव्हती. सोने पे सुहागा बॅटिंग टीम सांगेल की येऊ दे, आता ते कसे येतात ते मॅटर नाही करत, आम्हाला गरज आहे त्या वेळेला येतात, ते महत्वाचं आहे. 5 षटकांचा खेळ संपला अनुज सर, आणि ज्या वेळेला एकंदरीत 30 बॉलचा खेळ संपला ना, फरक फार मोठा नाही, फक्त 5 रन प्लस झालेत. आता झालेत 35. येणारे बॉल आहेत 6. टार्गेट कितीचं होणार, काय होणार, कोण पडणार कोणावरती भारी, या सगळ्या गोष्टी या 6 बॉलच्या कहाणीसाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया संगीत कक्षात. थँक्यू. ऑन स्क्रीन अनुज मोरे सर, व्हॉइस ऑफ बदलापूर. बदलापूरवरनं फार लांबचा प्रवास केला, आज आले तिथे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल रिझर्व त्यात लकी ड्रॉचे कुपन आहे तिथे आणखीन अवेलेबल. जर कोणी इच्छुक असतील, कोणाला बाय करायचे असतील तर या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या हाताला तिथे आमचे स्वयंसेवक आहेत आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल पाटील नेटवर्कनं खूप काही गोष्टी दिल्या आम्हाला. क्या बात आहे. ऑन स्क्रीन उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ पालघर, आणि येणाऱ्या काळामध्ये व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. हे आवाज पालघर पासून महाराष्ट्राचा अगदी कानाकोपऱ्यात पोहोचलाय असं व्यक्तिमत्व, आणि नेहमी चर्चा राहिली अगदी गोड आवाजाने संपूर्ण पालघरला अगदी दणानून सोडलाय. प्रत्येकाच्या मनावरती त्यांनी राज्य केलंय. मोठमोठ्या स्पर्धामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि प्रत्येकाचं कॉमेंटेटरचं स्वप्न असतं की त्यांच्यासोबत माईक शेअर करावं. तेच जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 वर्षा जरूर खेळ कंप्लीट झालाय आणि 35 धावा दाफलकावरती आहेत. क्या बात आहे. चॉकलेट बॉय संपूर्ण पालघरकर सांगतात. उत्कर्ष पाटील कॉमेंटेटर तर आहेत, परंतु चॉकलेट बॉय देखील आहेत. आणि इथे मैदानावरती घडलंय तरी काय, आता तेलही गेलं, तुपही गेलं, हाती राहिलं दोपाटणं. हे चित्र पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. सरळ इथे फिल्डिंगचा प्रयत्न केला, अनुजने थ्रो केला, तदनंतर थोडस घाई केली. अति घाई संकटात नाही आपण म्हणतो ना उत्कर्ष, तसंच झालं इथे. आणि एक विकेटच्या मागे आता संपूर्ण आगवणकर पाठी लागलाय. अगदी बरोबर. धावसंख्या फलकावरती 36. 5 बॉलचा खेळ आहे. 3 बॉल 3 आले तर मोहम्मद खोजा यांच्याकडनं आहेत 500 रुपये, कारण 6 बॉल 6 नाही होऊ शकत मित्रा, कारण 1 बॉल झालाय त्यातला. आता विकास आहे. विकास शेवटपर्यंत तग धरून उभा राहिलाय तर खरा, परंतु का उभा राहिलाय ही उत्तरं नाही आलेत. प्रत्येक चौकारासाठी 100 आहेत. मोहम्मद भाई यांच्या माध्यमातून विकास माचीसाठी हे आमचे कॅमेरामॅन यादव सध्या बिंगो आहेत. सध्या कपिल पाटील आहेत. कपिल पाटीलचा थोडासा विसर पडलाय मित्रा, परंतु तू ब्रँडच राहणार. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. इथे देखील शॉर्ट बॉल वरती चांगलं क्षेत्ररक्षण अनुज. संघाचा चांगला फलंदाज, संघाचा चांगला गोलंदाज आणि संघाचा चांगला क्षेत्ररक्षक अर्थात जॉन्टी रोड्स याची आठवण झाली. ज्या पद्धतीने आपण त्यानं हे क्षेत्ररक्षण केले अनुज सर, चांगलं अफलातून क्षेत्ररक्षण. नक्कीच या येणाऱ्या कालावधीमध्ये हे नाव भरपूर लौकिक होणार आहे. जे आज आपण पाहतोय ना, करण ठाकूर, क्रितेश गरात, त्यानंतर असे कित्येक नाव आहेत. विकास असेल, जग्गू असेल, असे कित्येक नावं तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे नाव देखील येणाऱ्या काळामध्ये जरूर लौकिक राहणार आहे. ते म्हणजे अनुज मच्छीचं. आणि कारण की बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, बॅटिंगसाठी प्रथमता येतात, बॉलिंग प्रथमता करतात आणि फिल्डिंग देखील आता अव्वल दर्जाची आहे. प्रिन्स यादवला आपण पाहताय बोईसरमधनं याही अगदी बिकट परिस्थितीतून याही पठ्ठ्यानं फार मोठी प्रगती केली सर. बघा, कोणी जन्माला येतं त्यावेळेला सगळं घेऊन नाही येत. तुम्हाला आयुष्यात सगळं काही कमवावं लागतं, सगळं काही अवगत करावं लागतं. त्या प्रिन्सने देखील अथक परिश्रम घेतलेत सध्या या लाईव्ह क्षेत्रात आणि तोही आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकानं या स्पर्धेसाठी देखील खूप काही दिलं. त्या प्रत्येकाचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. स्पर्धा अगदी असताना झाल्या, प्रत्येकाचा आभार मानणं तेवढंच गरजेचं. तुम्ही नसतात ही स्पर्धा नसती. समीर दादांनी फार मोठा प्रयत्न केला, तो प्रयत्न पहिल्याच वर्षात सक्सेसकडे चाललाय. पुढचा बॉल यावाला फटका फसलाय तर खरा. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी, फलंदाज बाद. जयेशना जरूर परतावं लागले. महत्वाची विकेट होती आज. जयेशच्या बाटमधून एक चौकार आला, परंतु परतावं लागलं मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर. खरं आता त्यांना थांबायचं होतं, अजून धावा येणं फार गरजेचं होतं मैदानावरती. 37 धावा दाफलकावरती, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. किमान या 4 बॉलमध्ये 6 ते 8 धावा येणं फार गरजेचं आहे. शेवटचे 4 बॉल आहेत. इनिंग नंबर 1 पूर्वार्धचा खेळ तुम्ही पाहतोय जरूर. एका बाजूला जर विचार केला, TTS संघ मेगा फायनलमध्ये तिकीट टू फिनाले बुक केलाय, परंतु या मॅच मध्ये जो जिंकेल ना, तो थेट फायनल मध्ये त्यांच्यासोबत टक्कर देण्यासाठी उपस्थित होणार आहे.
तीन बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे जिग्नेश, आणि त्या जिग्नेशने देखील शेवटच्या षटकात स्लॉग षटकात अफलातून गोलंदाजी केली. कुठल्या क्रमांकावरती तुम्ही गोलंदाजी करता हे महत्वाचं नाही, तुम्ही टप्पा कुठला घेऊन आलात. याही वेळेला काय फटका होता, अगदी ऑन दी टोस बॅकफूट पंच, बॉल सीमारेषेच्या बाहेर, पॉइंटला क्लिअर. 4 रन एका चौकारासाठी आलेत. 100. थँक्यू. आज मात्र मजा येणार या मॅच मध्ये. काल तुम्ही आम्हाला हरवलंय, आज आम्ही तुम्हाला हरवू शकतो. याच बॅटल वरती आज येऊन थांबलेत. आज बाई जे काय करायचं आज करो, या मरूची स्थिती आहे. आज विकासने देखील सांगितलंय, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगला पंच होता तिथे. हे आमचे भोंग्यावाले कोण भाऊ आहेत, त्यांनी थोडंसं कंट्रोल करावं. तुम्हाला संधी मिळणार भोंगे वाजवायला. सध्या इथे आपण पाहू शकता 4 बॉलचा खेळ संपलाय, आणि 4 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती 41 आहे. एका बाजूला विकास, एका बाजूला आपण पाहतायत उमेश. ही जोडी मैदानाच्या आत वामिका स्टार या संघासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती. वा क्या बात आहे. अनुज कृष्णकांत बोरे आता सध्या त्यांच्या स्वागतासाठी बॉलला खेळले. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार. दर्शनीय स्ट्रोक. 4 रन. थँक्यू. आणि किंग आलाय मैदानाच्या आतमध्ये, त्याचं नाव आहे विकास मच्छी. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, लाजवाब दमखम दाखवलाय. आणि तो देखील आता समोरच्या संघाला सांगतोय, राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़े ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. हेच मात्र सांगतोय. क्या बात आहे. जल्लोष होणार आहे तिथे. एका बाजूने बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता शेवटचा बॉल आहे 45. कितीपर्यंत प्रेडिक्शन असेल उत्कर्ष सर? 45 तर खऱ्या अर्थानं झालेत. 1 चौकार आला तर 50 होतील. मॅच मध्ये आणखीन लढत वाढेल. 2 बॉल 2 आलेत. मोहम्मद खोजा सांगतात की तिसरा आला तर 1000 घ्या. आता इथे मोहम्मद खोजा यांच्या देखील मार्केटला डिमांड आलं. फटका तर खेळला आणि सलग 3 बॉल 3 चौकार. बॉल सीमा रेषा पार, दमदार, असरदार, कडक चौकार. 4 रन. थँक्यू. प्रेक्षक प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक. चहू बाजूनं फक्त प्रेक्षक. अगदी मोठ्या संख्येनं. वेळ किती झालाय, काय झालंय, उद्या कामाला जायचं नाही फरक पडत. पालघर चषकाचा थरार, पालघर चषकाची फायनल, हेच आमचं खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि सध्या ते पालघरचे क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे आमचे प्रेक्षक राजे आहेत. विकासला आलेत पत्तूभाई, प्रथमेश राऊत आणि प्रतीक शेळके यांच्याकडनं 500 रुपये. तुमच्याकडनं किती द्यायचे आहेत? तुम्हालाही 1000 की 500? 500 द्या. चला 3 ला 3 500 द्यायचे आहेत. मोहम्मद भाई हा तो येणार, मॅच संपल्यानंतर येणार. तुम्ही जमा करून घ्या बँकेत. आम्ही म्हणजे कॅशियर आहोत. सध्या आपण पाहू शकता षटकाचा खेळ संपलाय. तो म्हणजे इथून आपण पाहू शकता 6 आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 49. टार्गेट आहे 50चं. मजा येईल अनुज सर. नक्कीच. आता आपण जर पाहिलं तर 1:45 वाजले तरी देखील प्रेक्षक इथून जागेवरून हलायचं नाव घेत नाहीये. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत आणि सर्वांची झोप उडून गेली आहे. कारण की मॅच तशी रंगली आहे. एका बाजूला जय जोगदादेव आगवणकर, दुसऱ्या बाजूला जय जोगदादेव वामिका स्टार आगवण हा संघ खेळतोय. आज कुठला तरी संघ एक मात्र मेगा फायनल मध्ये जाईल, परंतु गाव एकच जाणार आहे, तो म्हणजे आगवण. आणि संपूर्ण आज आगवणकर उपस्थित आहेत. या धावा इथे डिफेंड होतील का चेस होतील? काय नवघर आरएमसी स्टँड या धावा होतील का? आवाज कमी आहे, थोडासा कॉन्फिडन्स लेवल कमी वाटतोय. जोरदार आवाज होऊ दे. नवघर आरएमसी स्टँड. भूषण आणि अनिकेत तिथे जोडी आहे. क्या बात आहे. लाजवाब. क्या बात आहे. उत्कर्ष पाटील यांचे निरागस डोळे दिसतात जरूर ऑन स्क्रीन. जरूर आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. प्रसाद शाह थोडस स्लाइड चेंज करा ती, ही विनंती आहे. जे यस किंग मेकर
समीर दादा जाधव तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. त्यांच्या माध्यमातून अगदी युवकांच्या गळातील ताईत बनलेत आज आणि प्रत्येक आज व्यासपीठ देखील भरलाय. तिथे देखील जागा नाहीये. आज संपूर्ण महिला वर्ग देखील नारी शक्तीचा जागर तुम्हाला पाहायला मिळतोय. मगाशी आपण पाहिलं जिथे जरूर पाहायला मिळेल अगदी लाज जबाब करत या स्पर्धा आहे. संपूर्ण ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण मातोश्री देखील इथे उपस्थित आहेत. समीर दादाच्या नंतर ताई देखील इथे उपस्थित आहेत. आज संपूर्ण तुम्हाला पाहायला मिळेल त्यांची फॅमिली आहेत. पिताश्री देखील इथे उपस्थित आहेत. आज संपूर्ण आज परिवार फॅमिली मित्र परिवार आणि संपूर्ण मान्यवर सर्व काही आज या पालघर नगरीमध्ये दाखल झालंय. काय पाहिजे अजून या पालघरला? अगदी बरोबर. पालघरकर खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती अफाट प्रेम करतात. ते प्रेम त्यांनी व्यक्त केले या स्पर्धेच्या माध्यमातून. माता भगिनी आता वेळ झाले ती म्हणजेच 2. एक काळ होता ना जुना की माता भगिनींनी फक्त चूल आणि मूल बघायचं. आता मात्र माता भगिनी सांगतात की ते दिवस राहिलेले नाहीत. पुरुषांपेक्षा फार मोठी प्रगती त्यांनी केली प्रत्येक क्षेत्रात. मग ते सगळ्याच काही गोष्टी असतील. तुम्हाला याच वर्षी मागच्या वर्षी 2025 ODI वर्ल्ड कप त्याच हरमनप्रीत कौरच्या कॅप्टन्सी खाली भारतानं ते उचललं. म्हणजेच या रणरागिणी आता मागे राहिलेल्या नाहीत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्या सगळ्या आहेत. त्यांना मानाचा मुजरा. तुम्ही आलात या स्पर्धेला प्रत्येक दिवशीनं मोठ्या संख्येनं आलात. तुमचं देखील मनपूर्वक धन्यवाद. सध्या आपण पाहू शकता रनचेजला मजा येणार आहे. 36 बॉल आहेत. 36 बॉलमध्ये रन करायचे आहेत 50. हॅट्रिकसाठी मेहुल पाटील आणि अनिकेत यांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 रुपयाचं कॅश प्राईज. आता पाहूया हॅट्रिक होत आहेत की काय होत आहे. एका बाजूला अनुज आहेत. अनुजच्या साथीने कमलेश आहेत. मॅचला सुरुवात होणार. येस नक्कीच. आता येणारे 36 बॉल आहेत आणि 50 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅचला होते सुरुवात. एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. इनिंग नंबर 2 उत्तरार्धाचा खेळ. क्या बात आहे. मॅचला होणारी सुरुवात. हाय व्होल्टेज सामना. पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. थैंक यू सो मच. काय फटका है वाह. ईट का जवाब पत्थर से देते हुए. बारी बारी सबकी है भाई. कभी तुम्हारी तो कभी हमारी. एक शेर तो दुसरा सव्वा शेर. अनुजचा वार आणि समोरच्याला केलंय गार. क्या बात है. पहिल्याच बॉल वरती केलं भव्य स्वागत आणि त्यांनी देखील सांगितलंय की वो स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. ओ इथे यॉर्कर लेन डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे आलाय एक सिंगल. ओ इथे चेक केलं जाईल आय थिंक. येस चेक करूयात आपण. चिराग सरांनी सांगितलंय. हॅट्रिक चौकारसाठी ओमकार पाटील यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. ओमकारजी पाटील यांच्या वतीने कॅश प्राइज लावण्यात आलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांच्या सगळ्या काही गोष्टी चालू आहेत आणि पाटील नेटवर्कशी तिथे टीम बिझी झाली. आज एका बाजूला जय जोगनादेव आगवनकर निलेश फायटर आणि त्यांच्या विपक्षात जय जोगनादेव आगवन वामिका स्टार. जितेगा तो गाव काही बंदा. एकाच गावात ती ट्रॉफी जाणार. एकीकडे तिसरी किंवा चौथी जाईल तर मग एकीकडे प्रथम किंवा द्वितीय जाऊ शकते. आता घडणार काय आहेत सध्या मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंच काय सांगतात. येस सेफ आय थिंक. येस फाय डिलिव्हरी. थोडंसं एकदा आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. एक चांगली मॅच आहे. प्रेक्षक अजून हल्ले नाहीयेत कारण की पूर्णपणे लक्ष या मॅचकडे वळलेत. येणारे 35 बॉल आहेत आणि 46 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जिथे पहिलं प्रगतीपथावरती आहेत. 2 बॉल झालेत आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. कमलेश आणि अनुज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉल थियार. पुढचा बॉल लेफ्ट हँड बॅटर आहे. हलक्या हाताने ड्राइव्ह केला. इथे एक सिंगल मिळते. सेन्सिबल क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. आज आपण जर पाहिलं तर शेवटचे काही मॅचेस सुरुवात येतात. ही इनिंग आणि त्याच्यानंतर एक मेगा फायनल मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळणार आहे या स्पर्धेची. आणि तिकीट टू फिनाल एका बाजूला TS या संघाने जरूर बुक केलंय. परंतु आज या मॅच मधून एक आगवनचं तिकीट तर नक्कीच बुक होणार आहे. परंतु कुठलं ते आपल्या थोड्याच वेळात आपल्या समोर असेल. येणारे 33 बॉल आणि 44 धावांची गरज. पुढचा बॉल आपल्या समोर आहे. लोवा फुल टॉस बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे. अनुज तिकडे होते आणि बॅटिकाले बॉल कनेक्ट केला आणि एक सिंगल. 7 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. रणसंख्या फलकावरती आतापर्यंत 7 पोहोचली. मी म्हणेन की सुरुवात ही चांगली आहे.
बॅटिंग करत असताना जो संघ आपल्याला पाहायला मिळतो ना, त्या संघाची सुरुवात चांगली का झाली, कारण अनुजनं पहिल्या बॉलवरती मारलाय टॉपच्याला, जो गोलंदाज सध्या चर्चेतल्या आगवनसाठी. फटका इथे खेळायचा होता, परंतु पंचांकडे पाहिलं, शेवटच्या क्षणाला बॉलला सोडलं. पंचांनी सांगितले की हा भाई, हा वाईट बॉल आहे, वाईट बॉलने तुला आणखीन 1 रन मिळणार आहे ग्रेसमध्ये. सध्या 4 बॉलचा खेळ संपला, 8 रन. क्या बात आहे. आता मॅच मध्ये मजा येणार आहे. एक एक बॉल, एक एक डॉट, एक एक चौकार आता मॅचला बदलू शकतो. आज कोण जिंकेल? एका बाजूला जर पाहिलं तर जरूर यंग स्टार, यंग फ्युचर ऑफ पालघर तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे दुसऱ्या बाजूला लेजंड क्रिकेटर पाहायला मिळतील, जिथे अनुभव भरपूर आहे. जगदीश मच्छी सारखा संघ, त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये खेळतोय. दुसऱ्या बाजूला विकास मच्छी आहे, हिम्मत आहेत, जयेश आहे. संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. जितेश सारखा खेळाडू आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे एक सिंगल सेन्सिबल क्रिकेट खेळतात. त्यांना माहिती आहे काय हे क्रिकेट आहे, कारण की चौकार आला तदनंतर त्यांनी सांगितलं की चौकार आता नकोय अनुजनी, आता सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे. तेच होतंय मैदानावरती. शेवटचा बॉल आहे. 31 बॉल आणि 31 बॉल मध्ये रन करायचे. 41. मॅच अगदी तापला. मॅच दोन्ही बाजूने समसमान चाललाय. एका बाजूला आगवणकर, एका बाजूला वामिका स्टार. हा सध्या मॅच अगदी सुंदर पद्धतीने. षटकातील शेवटचा बॉल, याही वेळेला नरम हातानं. त्यांना माहिती आहे की पहिल्या षटकात 10 धावा आपल्या होणार आहेत. या बॉलवर फक्त सिंगल जरी आला ना, या मॅच मध्ये आपण 60% पुढे असणार आहोत. प्रेशर असणार आहे ते म्हणजे फिल्डिंग टीम वरती. अनुज आणि कमलेची स्ट्रॅटेजी चांगली वाटली. सध्या षटकाचा खेळ संपला 1 आणि 1 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना, त्यावेळेला 10 रन. येस, 10 धावा फलकावरती आहेत. अगदी चांगली सुरुवात केली आहे बॅटिंग करत असताना. अगदी ग्राफ आपण जो पाहिला तर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये तर नॉर्मल होता, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जास्त धावा तिथे बनल्या गेल्या. परंतु आपण जो पाहिला सेकंड इनिंग मध्ये फर्स्ट ओव्हर अगदी थोडंसं मी तर म्हणेन 2 ते 3 पावलं पुढे आहेत जय जोगनादेव. आपण पाहतोय अगवणकर हा संघ, आणि इथे सुरुवात चांगली केली आहे. 10 धावा फलकावरती, 10 ऑन अ बोर्ड. इथून पुढे बॉलिंग मार्कवरती आमंत्रित करण्यात आलंय. षटक क्रमांक 2 प्रिन्स आलेत बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2. अगदी आज प्रत्येक स्टँड मध्ये प्रत्येक प्रेक्षक आहे, जागा खाली कुठेही दिसणार नाहीये तुम्हाला. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे, आणि खास करून स्वर्गीय सुमित दादा, प्रतिशान आणि समीर दादांवरचं हे प्रेम आहे. आज क्रिकेटला सुवर्ण दिवस आलेत या पालघरमध्ये. उत्कर्ष सरांनी सांगितलं पहिल्या दिवसामध्ये की अशी स्पर्धा कधी पाहिली नसेल, कधी झाली नसेल. ती स्पर्धा आपण अनुभवतोय, ती पाहतोय. कोण खेळतोय, कोण आपण ऑफिशियल संघ जर पाहिलं, कोण अंपायरिंग करतोय, कोण लाईव्हची संधी मिळाली, कोणाला कॉमेंट्री करण्याची संधी मिळाली. सर्व काही तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला. आज सध्या या टेनिस बॉलचा आज बऱ्याच जणांना खूप काही गोष्टी दिल्या या टेनिस बॉलने. सध्या आपण पाहतात पायावरचा बॉल होता, रनआउटची संधी बनली होती, नाही क्रिएट करता आली. मोहम्मद खोजा यांनी पुन्हा एकदा कॅश प्राइस ठेवले. बॅटिंग करत असताना फलंदाजानं 3 बॉल 3 चौकार आले, 500 रुपयात. सध्या ते विकासने जिंकलेत. ते मॅच संपल्यानंतर आपण त्यांना देणार आहोत. बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना, त्यावेळेला 11 रन. रिक्वायर्ड रन रेट 8.67, जवळपास 9च्या घरात तो चाललाय, परंतु हरकत नाही. या मॅच मध्ये दोन्ही देखील फलंदाज आहेत, ते महत्वाचे आहेत. बॉल आहेत 28 बॉलमध्ये 39 धाब्यांची गरज. हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण करणारा हा मॅच. इथे देखील फटका तर खेळायचा होता, थोडेसे ऑन द टोस आले. बॅकफूट पंच करत असताना सिंगलच खेळायचा होता, तो सिंगल तर मिळतोय खरा. अनुज सर, सध्या 3 बॉलचा खेळ संपतोय, आणि 3 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना, त्यावेळेला रनसंख्या आहे ती फलकावरती 12 रन. 12 धावा फलकावरती, 12 ऑन बोर्ड. स्कोर कार्ड वरती तर 12 धावा बदल्या गेल्यात, परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार आहेत ती मॅचच सांगून जाईल. कारण की येणारे आपण जर पाहिलं तर 27 बॉल आहेत, 38 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. काटाकीर अशी लढत आहे. ओ, हलक्या हाताने यावेळेस लॉफ करण्याचा प्रयत्न, संधी आहे. ओ, क्लोज कॉल होता. आता होताच नव्हतं झालं असं, परंतु बाल बचावले गेलेत. संपूर्ण आता प्रेक्षक उभे राहिले होते, धड वाढलं होतं, आणि आखर बॅकअप तिथे चांगला मिळालाय. बॅकअप असावा, तो बॅकअप तुमच्याकडे होता, आणि खऱ्या अर्थाने त्या धावा उमेशने सेव्ह केल्या. 4 बॉलचा खेळ संपतोय, धावसंख्या 13. आता बॉल आहेत 26 ला करायच्यात 37. का मॅच रंगल्या. प्रेक्षकांनी मात्र खचाखच भरलेले हे स्टँड. अगदी आपण मैदान पाहू शकता. पालघर पूर्व, आंबेडकर नगर, पवनसूत, नवली हे मैदान सध्या आपल्याला पाहायला मिळतं. इथे देखील आपण पाहतात हा बॉल चांगला होता, आणि सध्या या बॉलला पंचांनी सांगितलं की तो व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. काय घडलंय तरी काय मैदानावरती. चला, पंचांशी वाद घालू नका, विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. विकास, चला, फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतला. आय थिंक चला, थोडंसं सहकार्य
कोऑपरेट करण्याची गरज आहे. विकास बघा सगळीकडे खेचता नाही येत, खेचलं की मग ते लांबवतं. त्या अनुषंगाने थोडंसं ऍडजस्ट करा. ज्या काही गोष्टी आहेत बघायला मिळतील. याच बोला ना. रिव्ह्यू ज्या काही गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतील. शाह फोटोग्राफर्स तुमचे पुनश्च एकदा आभार. या गोष्टी सध्या पालघरमध्ये आमच्यासाठी आणि आमच्यासाठी नाही, हे माझ्या समालोचन कक्षासाठी समालोचन प्रवासातील हे पहिल्यांदा मी हे सगळं बघतोय. थँक्यू, तुमचा मी आभारी आहे शाह फोटोग्राफर्स. चला, तो बॉल पायाला लागला म्हणजेच तो येईल डॉट बॉल. पंचांनी तिथे व्हाईट बॉल दिला होता. बोला ना. चला, रिव्ह्यू साठी तुम्हाला टाइम आहे बघा. विकास आपण सांगणार की थोडा वेळ लागेल तर नाही चालणार. 10 सेकंदाच्या आत. हा ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला फक्त हा मेसेज आहे, फक्त मेसेज आहे. ज्या गोष्टी आयोजकांना सांगणं आहे ते फक्त आमच्या हातात माईक असतो म्हणून आमच्याकडे दिल्या जातात आणि आमचं सांगणं हे आमचं काम आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला तो मेसेज आहे की 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घ्या. बॉलचा खेळ संपलाय तो म्हणजेच 5. आता बॉल आहेत 25 रन करायच्या तिथून मॅचला जिंकण्यासाठी. जर तपासून पाहिले 37. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. हा पाहूया शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती घडणार काय आहे. एका बाजूला कमलेश, एका बाजूला अनुज एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत, तर एका बाजूला आमच्या उजव्या हातावरती बसलेत आणि त्यांचा आवाज अगदी दमदार तो आम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल याही वेळेला फटका खेळलाय, तिथे सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साह्याने अनुज सर 2 षटकांचा खेळ संपला. 7ची सरासरी 14 रन. 14 धावाचा धावफलकावरती बनल्या गेल्यात. येणाऱ्या आता 24 बॉल 36 धावांचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये एकच प्रश्नचिन्ह आहे, या धावा डिफेंड होतील का चेस होतील. बंद लिफाफ्यामध्ये प्रश्नाचं उत्तर आहे. आज प्रत्येक जण अगदी टीव्ही समोर कोण बसलाय, मोबाईल समोर बसलाय, ही मॅच पाहत असेल. अगदी धडधड त्याचा देखील वाढला असेल, हार्टबीट लेवल हाय असेल, कारण की मॅच तशी रंगली आहे. कारण की जय जोगदादेव आगवणकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जय जोगदादेव वामिका स्टार आगवण हा संघ खेळतोय आणि प्रेक्षक भरपूर संख्येने, मी नेहमी जेव्हा म्हणत असतो पालघरमध्ये जेव्हा आपण येतो, जेव्हा स्पर्धा असतात, आगवणकर भरपूर संख्येने उपस्थित असतात आणि आज देखील उपस्थित आहेत. का आगवणकर? आवाज होऊ दे एकदा जोरदार. क्या बात है, बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की. क्या बात है. आवाज तर होतोय आणि आवाज हा क्रिकेटचा आहे, आवाज पालघरचा आहे. बॉल तयार. ओव्हर नंबर 3. बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. पुढचा बॉल लेट कट केलाय. फिल्डिंगला जबाब आहे. हलक्या हाताने फक्त पाहायला मिळतो, जिथे प्रिन्स होते चांगले फिल्डिंग स्टॉप केलं बॉलला आणि एक सिंगल मिळाली आहे. प्रत्येक बॉलवरती समीकरण तुम्हाला चेंज होताना पाहायला मिळेल, कारण की ज्या प्रकारे आपण गार्डनमध्ये सिसोमध्ये बसतो ना, कधी इकडे कधी तिकडे, तशाच पद्धतीची मॅच देखील तुम्हाला पाहायला मिळते. निश्चित स्वरूपात कभी खुशी तो कभी गम या सगळ्या गोष्टी सध्या पाहायला मिळतात आणि या मॅच मध्ये सध्या तो ट्विस्ट आहे. एका बाजूला अनुज आहे, अनुजच्या साथीनं कमलेश आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 35 रन करायचे आहेत. जर जय जोगनादेव आगवणकर निलेश फायटर संघ या स्पर्धेचा अंतिम विजयी राहतोय, तर मयूर भागवत यांच्याकडनं 10 टी-शर्ट, धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं खेळाडूंना 10 टी-शर्ट जर जिंकलात तर येणाऱ्या काळात पावसाळी क्रिकेटसाठी तुमच्यासाठी मालामाल आहेत तुम्ही. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल. हाई बॉल डॉट येतोय अनुज सर. आता 22 बॉल 22ला करायच्यात 35. आता संघर्ष मोठा आहे. दिल्ली बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा जर प्रवास करायचा तर हेलिकॉप्टरने करावा लागेल. चालत सायकलवरून गाडीने प्रवास करून चालणार नाहीये. आता हेलिकॉप्टर शॉट्स इथे खेळावं लागतील. मैदानाच्या आतमध्ये आता 22 बॉल आहेत आणि 35 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना. टाळ्या वाजतात. स्वर्गीय सुदाम देवजी गरज स्टँड मधून तिथे प्रेक्षक देखील भरपूर संख्येने आगवणकर इथे उपस्थित आहेत. बॉल तयार. पुढचा बॉल आपल्या समोर. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल होता, परंतु दिशापासून थोडंसं दूर ठेवलं आणि इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होते. 55 समांतर धावा मिळाले त्यानंतर 22 बॉल 34 धावांची गरज. पुढचा बॉल. इथे देखील हलक्या हाताने पाहायला मिळतोय. विकास हातामध्ये बॉल स्थिरावलाय आणि इथे एक सिंगल मिळते. 17 धावा धावफलकावरती आहेत. नुकताच ज्या वेळेला मॅचच्या सुरू होण्याच्या पूर्वीच जगदीश मिळाला आम्हाला, त्यावेळेला त्याने सांगितलं होतं की ही जी खेळाडू आहेत ते आमच्यामध्ये प्रॅक्टिस करायला येत असतात. संध्याकाळी 6ला येतात, रात्री 11 वाजेपर्यंत खेळतात. त्यांना आमचा खेळ खूप छान पद्धतीचा समजलाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता तो खेळ समजल्यानंतर आज त्यांनी आमच्यावरती खूप चांगलं काम केलंय. याही वेळेला काय फटका होता, परंतु त्याहून जास्त चांगलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण ही आमची ताकद आहे. आम्ही आगवनचे आहोत आणि वामिका स्टार नावासाठी आम्ही सगळ्या काही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये समर्पित करत असतो. तेही सध्या बघायला मिळालं.
क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट होणार आहे. प्रत्येक आज आगवणकर इथे प्रयत्न करतोय. कोण मैदानाच्या आतमध्ये करतोय तर कोण मैदानाच्या बाहेर करतोय टाळ्या वाजवून. हे प्रोत्साहन आहे. हे संपूर्ण आज गाव इथे उपस्थित आहेत. गावासाठी खेळतोय, नावासाठी खेळतोय. हे मात्र सिद्ध करायचंय मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत तुमच्या टाळ्या वाजत नाही तोपर्यंत प्रोत्साहन मिळत नाहीये. ऑन स्क्रीन आमचे कल्लूबाई आलेत, सध्या झळकतात स्क्रीन वरती. ओ इथे पुढचा बॉल, टाळ्या वाजतात. क्या बात आहे. हे टाळ्या शिट्ट्या या आगवणकरांच्या, त्या क्रिकेटच्या शिट्ट्या टाळ्या तुम्हाला पाहायला मिळतात. अनुज अजूनही मैदानात आहे. जमेची बाजू ही बॅटिंग करत असताना टीमकडे की विकेट अजूनही गेलेली नाहीये. म्हणजे आता इथून पुढे अटॅकिंग मोड ऑन करावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल मैदानाच्या बाहेर. मंजिल मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. कोशिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात, आणि ते प्रयत्न चालू आहेत. याही वाला फटका तर खेळलाय खरा, बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण विकासनं चांगलं केलं. आता जिथे मेहुल पाटील आणि अनिकेत ठाकूर आहेत त्यांनी देखील सांगितलं जर वामिका स्टार संघ आगवनचा जिंकतो तर त्यांच्यासाठी टी शर्ट आणि ट्रॅकचं संपूर्णपणे ड्रेस कोड असेल. आता पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. मैदानाच्या आतमध्ये मॅच तापलाय, मॅच अगदी दोन्ही बाजूने चाललाय. बॉल आहेत तुमच्याकडे 18 मध्ये करायचे 31 प्रति षटकामध्ये जवळपास 10ची सरासरी गाठायची आहे. आणि ती जर गाठायची असेल तर तुम्हाला मेहनत कष्ट प्रामाणिक करावे लागतील. ती सध्या प्रयत्न देखील चालू आहेत. क्या बात आहे. पियुष तिथे आहेत. क्या बात आहे. पियुष तिथे उपस्थित आहेत. कट्टर समर्थक नेहमीच आपण पाहिलंय जेव्हा जेव्हा वामिका स्टार जे जोगदादेव वाघबन हा संघ खेळत असतो अगदी कट्टर समर्थक आहेत. आणि जेव्हा जेव्हा संघ हरू दे किंवा जिंकू दे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. सेठ धनराज ऑन स्क्रीन. क्या बात आहे. आगवणकर संघ जो खेळतो निलेश फायटर, आता त्यांच्यासाठी जो 20 टी शर्ट होता ना, आता त्यांनी सांगितलं की आम्ही देखील ट्रॅक टी शर्ट देणार. खेळामध्ये दम दाखवा आणि जिंका. ट्रॅक टी शर्टचे हकदार होतील. फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत विकास. इझिली डन. टेक द सिंगलच्या सहाय्याने 21 रन. आता बॉल आहेत 17 मध्ये करायचे 30. अनुसार सामना खूप छान पद्धतीचा झालाय. मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या संघाला फटके शोधावे लागतील, अदरवाईज थोडंसं टेन्शन वाढू शकतं. नक्कीच आता तुम्हाला इथे संघर्ष वाढलाय. मेहनत करणं इथून पुढे फार गरजेचं आहे, कारण की 17 बॉल आणि 30 बनवायच्यात. आपण जर पाहिलं तर 4 अक्षराची मेहनत इथून पुढे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की सामना जर जिंकायचा आहे तर पराकाष्ठा कराव्या लागतील. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये इथे. प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी राहिली आहे आणि इथे आलाय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल विनिंग पर्सेंटेज वाढवतोय फिल्डिंग करत असताना टीमचा. येणारे 16 बॉल आहेत. 30 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती कमलेश आहे. कमलेश आणि अनुजी जोडी आहे. बॉल तयार. पुढचा बॉल आडवा बॅटने कडवा प्रहार तर केला होता, परंतु फिल्डिंग मागे चांगली आहे. बॉल उभी राहिली आणि बॉलला स्टॉप केलाय. येणार आता 15 बॉल आहेत आणि 29 धाव्यांची गरज आहे. उत्कर्ष सर काय म्हणाल? 15 चेंडू आणि 29 धावा. चित्त थरारक रोमहर्षक असा सामना. प्रत्येकाच्या नजरा वेधून घेणारा मॅच. प्रत्येक जण अगदी अपसुकतेने त्या मॅचकडे असा पाहतोय की एकही पापणी इथून ब्लिंक नाही करत, कारण सामना तापलाय जबरदस्त पद्धतीने. पुढचा बॉल यावेळेला शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल वरती आक्रमण करायचा प्रयत्न. टाळ्यांचा कडकडाट. स्वर्गीय सुदाम देवजी घरत स्टँड मधनं वामिका स्टारचे फार मोठे चाहते आहेत. त्यांनी मात्र आता टाळ्यांचा कडकडाट ठेवलाय, कारण डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. फटका खेळला. थोडेसे बाहेर आले, शफल झाले आणि तदनंतर सिंगल मध्ये अनुज सर आता अडचणी वाढायला लागल्या. सिंगल डबल नाही या मॅच मध्ये नाही शिरका होऊ शकत. फटके शोधावे लागतील, तेही योग्य वेळेत. आज जर तुम्हाला वेळ बनवायची आहे ना तर इथे मेहनत करावं लागेल. ऑन स्क्रीन मेहुलजी पाटील हे नाव चर्चेत राहिलंय आणि नेहमीच पालघर म्हटलं तर ऑन टॉप मेहुलजी पाटील हे नाव इतिहासाच्या पानावरती कोरलं गेलंय, कारण की वामिका स्टार हे चर्चेत कोणी आणलं हे मेहुलजी पाटील. संपूर्ण पालघरला एकत्र कोणी आणलंय. ओ इथे मैदानावरती घडलंय काय? आता चॅलेंज केलंय मी तर म्हणेन, कारण की इथे बॉल डॉट भरपूर केले होते, त्याला इथे ठेवण्यात आला. ऍक्शन पाहू शकतात. हे जल्लोष आहे आणि सर्वांना जर पाहायला मिळेल. अगदी ऍक्शन रिप्लेला पाहू शकतात. क्या बात आहे. चालाक ब्रो. क्या बात आहे. इथे घडलं तरी काय? दाखवलं की इथे कॅच सुटली आहे, परंतु असं नाही. हे प्लॅनिंग आहे. हे देखील एक क्रिकेटचा कराताना मुवमेंट आहे. चालतं. क्रिकेटमध्ये साम दाम दंडभेद. मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही असाल जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील सगळ्या काही शक्ती युक्ती वापराव्या लागतात. आता सध्या त्या वापरल्या, त्या म्हणजेच आगवण वामिका स्टार संघाने मैदानाच्या आतमध्ये थोडीशा अडचणी, कारण करंट रन रेट जो आहे ना तो सध्या 5.50 वरती थांबलाय. आणि तदनंतर तीच अडचण आहे. रिक्वायर्ड रन रेट चाललाय तो म्हणजे 14ला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 28. आयुष्यातील पहिला एक्सपिरियन्स आमच्या अनुज मोरे सरांसोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, आणि तो सुखद आहे. 12 बॉल आणि 28 धाव्यांची जरूर गरज आहे. 12 बॉल तर उर्वरित आहेत, परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजणार आहेत? चला जय जोगदादेव आगवणकर, जरा आवाज येऊ द्या. त्यांना देखील पाठी राखे, जरा सपोर्ट करा. 12 बॉल 28 धाव्यांची गरज. आणि यस मोहम्मद खुजा याच्या वतीनं 3 बॉल 3 चौकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आहे बॅटिंग टीम साठी.
ओ बॉल या टॅप शॉट खेळलाय सराच्या दिशेने, इथे आलाय डॉट. मेहनत करावी लागेल कारण की आम्ही नेहमी म्हणत असतो की 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टीच्या बाजूला सरसवल्या ना, 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि जर ते मेहनत प्राप्त करायचं आहे ना, तर संघर्ष देखील मोठा करावा लागेल. 10 बॉल 28 धावांची गरज. ओ इथे आलाय व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे मिळेल आणि अजून एक एक्स्ट्रा आली. काय होईल या मॅचवर, चित्र काय बदलेल का, चमत्कार होईल का उत्कर्ष सर? क्रिकेटमध्ये चमत्कार नाही, तुमच्यातील कौशल्य आणि टॅलेंट त्या साथीने आपण पाहतात. जर तुमच्याकडे गोष्टी असल्या तर त्या पाहायला मिळतील. युनिक ट्रॉफी हाऊस ज्यांच्या माध्यमातून या आदर्श संघाकरिता जी ट्रॉफी आले ते कौशल भोईर ते पाहायला मिळतात. आणि युनिक ट्रॉफी हाऊस फार प्रगती केली. याही युनिक ट्रॉफी हाऊसने मॅचकडे गेलो तर मॅच सध्या फसलाय तो बॅटिंग करत असणाऱ्या संघासाठी. कारण बॉल आहेत 9 बॉलमध्ये आता करायच्यात 26. दोन्ही संघांना आपले देव पाण्यात ठेवलेत आणि आता भगवंताला साकडे घालत असतील की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. मनुष्य प्राणी अनुत्सर एवढा लबाड आहे की तो कठीण काळात भगवंताचं स्मरण करतो आणि चांगल्या काळात त्याने स्वतः आणलेला असतो. आता सध्या तेच पाहायला मिळालं. इथे देखील सिंगल 8 बॉलमध्ये आणि नक्कीच याच्यावर आपण जर विचार केला, तुम्ही चांगल्या शब्दामध्ये हे रचना नक्कीच मांडली आहे आणि त्याच्यामध्ये आता सध्याच्या घडीला विश्वास फार महत्वाचा आहे. आपण नेहमी म्हणत असतो ना, कारण की असं म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. अरे संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. लोग आज भी उस पत्थर को क्यों पूछते, क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. आणि तोच भरोसा आता स्वतःवरती दाखवणे इथून पुढे फार गरजेचं आहे. येणारे 7 बॉल आणि 25 धावांची गरज मैदानावरती आहे. बॉल तयार. ओ इथे मी तर म्हणेन जवळ ही मॅच सोडली आहे की काय, प्रयत्न चालू नाही आहेत. बॅटिंग करत असताना टाळ्या वाजतात. आता हे सर्व काही सांगून जात आहे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत. सध्या आपण बघत आहात 6 बॉल आणि 24चा मॅच. एका बाजूला जय जोगनादेव आगवणकर, निलेश फायटर अडचणीत. जरी बिनबाद जोडी असली ना तरी देखील वामिका संघानं सांगितलंय की कालच्या दिवसात तुमच्या पुढे शरणागती पत्कारली. अभि नाही भाई, एकदा संधी दिली तुम्हाला, आम्ही आता सुधारणा करून आलो आणि खऱ्या अर्थाने आता सगळ्या गोष्टी बघितल्या. 6ला 24 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. 6 बॉल 6 चौके मारले तर मोहम्मद खोजा यांच्याकडनं 10,000. इथे 5,000. मार्केट कमी आलं थोडंसं आता पुन्हा. सध्या आपण पाहू शकता हा बॉल जो आहे तो आलाय तो म्हणजेच डॉट बॉल. आता असं वाटतंय की एका बाजूला मॅच चुकली आहे, चमत्कारच या मॅचला बदलू शकतो. ओ पुढचा बॉल यावेळी संबरी डिलिव्हरी पाहायला मिळते आणि अखेर इथे देखील आलाय डॉट. काय जय जोगनादेव वामिका स्टार, एकदा आवाज होऊ दे. क्या बात आहे. क्रिकेट आहे आणि एक संपूर्ण प्रत्येक स्टँड मधून आवाज होऊ दे. स्पर्धा आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या होऊ दे, शिट्ट्या होऊ दे, आवाज होऊ दे. हे क्रिकेट आहे. पालघर चषक 2026 हे थरार आहे. एका बाजूला खेळाडू कक्षामध्ये घरातून सॅड टोन तुम्हाला पाहायला मिळतील. तिथे बॅक पॅकिंग करायला देखील घेतली आहे एका बाजूला. शेवटचे 4 बॉल. ओ बॅकफुट लावून आणि इथे अखेर वा बाई वा. शेवटचा क्षण आहे तरी देखील बॉल थांबायचं नाव घेत नाहीये, बॉल थांबवायचं नाव घेत नाहीयेत फिल्डिंग टीम. आता शेवटचे 3 बॉल आहेत आणि 24 धावांची आवश्यकता या मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 बॉल आणि 24 धावांची गरज. बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे. बॉल तयार आहे. थोडीशी नाराजगी जरूर दिसून येते. ओ फुल टॉस. अखेर तर चौकार आलाय. डीजे मास्टरला थोडीशी संधी मिळेल इथे. इथून पुढे भरपूर वेळानंतर आलाय चौकार. नाही ठीक आहे, हरकत नाही. कालची रात्र तुमची, आजची रात्र आमची. सकाळी वृत्तपत्र 5 रुपयानं मिळतं, संध्याकाळी त्या वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. सध्या ते झालं. कालची रात्र दणानून सोडली ज्या संघाने, आता त्या संघाला पराभवाचे धक्के सहन करावे लागतात. एक बॉलमध्ये रन करायच्यात 20 आणि विजयाचा शंखनाद. फायनलचा दुसरा संघ जय जोगनादेव आगवण, वामिका स्टार मेहुल पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला यस, मेहुल पाटील खुश आहेत. कामेश तिथे उपस्थित झालेत. कामेश क्या बात आहे. यश माथरे तिथे गेलेत. अमय वैती, संपूर्ण टीम आज तुम्हाला सातपट्टीकर तिथे जरूर पाहायला मिळतील. आज संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत.
चला विकास, आपण या 500 रुपयाचे हकदार आहेत तिथे. येस पतू आणि विकी शेळके यांच्या वतीने 500 रुपयात आणि मोहम्मद खुदा साहेब यांच्या वतीने देखील 500 रुपये. टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या विकास, आपण या 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या मातसाठी. चला यस, लकी ड्रॉ आपण आता ओपन करतोय. चला लकी ड्रॉ प्रथमतः आपण ओपन करणार आहोत. ज्याच्यासाठी आपण पाहिलं तर जे गिफ्ट आहेत ते आपण देतोय. जे विराटचे टी शर्ट आहेत, कॅप आहेत, कूलर आहे, बॅट आहे. आज कूलर नाही, बॅट आहे आणि कॅप आहेत. क्या बात आहे, आज बॅट देखील तुम्हाला पाहायला मिळेल. येस, पहिले 5 जे निघणार आहेत ते कुपन मध्ये आपण जर पाहिलं तर मयूर भागवत यांच्या वतीनं जे थम्सअप आहे ते आपण देणार आहोत. जे 5 कुपन पहिले निघतील त्यासाठी स्टे कूल कोल्ड्रिंक आहे, त्यामुळे आपण 5 चिठ्ठ्या ते काढतोय. चला या दादा, दोन्ही आपले शिमुकले आहेत, त्यांच्या शुभाशा आपण काढणार आहोत त्या चिठ्ठ्या. चला नंबर आहे 405 405 405 आणि 116 नंबर कोण आहे का? चला थोडंसं लक्ष इकडे देखील द्या.